हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं 40 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. तर एका ताईची कमेंट आलेली होती की 40 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे, तर त्याची संपूर्ण कटिंग दाखवा म्हणून. तर इथं बघा मी एक पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू आहे ते माझ्या साईडने ठेवलेली आहे. त्याच्यानंतर बघा बंद बाजूकडून आपल्याला इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे. तर तयार ब्लाऊजची उंची इथं बघा 14 इंच होणार आहे. तर त्यासाठी इथं मी 15 इंचवरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आपण सोबत कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी डबल फोल्ड इथं पेपर घेतलेला आहे. शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच. तर जिथं मार्किंग केलेलं आहे शोल्डरचं, तर तिथं सुद्धा आपल्याला बघा अशा पद्धतीने उंची जी आहे ब्लाऊजची आपण शोल्डरच्या तिथं आपल्याला मोजायचं आहे. तर बघा मी अशा पद्धतीने शोल्डर घेतलेला आहे, तिथं लाईन आखून घेतलेली आहे. आता शोल्डरचं माप घेतलेलं आहे, तिथून खालच्या साईडला बघा अशा पद्धतीने मुंडा घ्यायचा आहे 6 इंच. तर बघा इथं खालच्या साईडला सुद्धा जिथं मुंडा घेतलेला आहे आपण मोजलेला आहे, तर तिथं सुद्धा बघा मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे, म्हणजे मोजलेलं आहे, म्हणजे परफेक्ट आपला मुंडा इथं कटिंग होईल. त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 10 इंच. आता शिलाई मार्जिन तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा इथं शिलाई मार्जिन घेऊ शकता ब्लाऊजमध्ये. तर इथे बघा शिलाई मार्जिन 1.5 इंच जरी घेतलं तरीसुद्धा बघा परफेक्ट अशी आपली इथं मार्जिन राहते ब्लाऊजमध्ये. जेवढी आपल्याला ब्लाऊजमध्ये हवी आहे मार्जिन तेवढी राहते. तर त्यासाठी मी इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते कोणत्याही साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग करत असताना. आता खालच्या साईडला सुद्धा 11.5 इंच घेतलेलं आहे, कारण बघा वरती आपण 10 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. म्हणजे टोटल आपलं 11.5 झालं, म्हणजे छातीची घडी आपली 11.5 आहे. तर जेवढी वरच्या साईडला आलेली आहे तेवढीच कमरेच्या साईडला सुद्धा मी घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार पाठीमागचा आहे, तर त्याला 1.5 इंचावरती आकार द्यायचा आहे आणि पुढचा जो मुंडा आपला राहतो तर त्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आता मुंड्याचा आकार कसा द्यायचा, तर बघा इथं जेवढा मुंडा तुम्ही घेतलेला असेल त्याचे निम्मे इथं आपल्याला घ्यायचा आहे. तर 6 इंचचा मुंडा होता, त्यासाठी बघा मी 3 इंचवरती मार्किंग केलेलं आहे. आता अशा पद्धतीने बघा छोटे छोटे डॉट्स काढून दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील ते कसा आकार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा सिंपल असा आपल्याला इथं आकार देऊन द्यायचा आहे. आता साईज मोठी आहे, तर बऱ्याच ताईंची कमेंट होते की बा काखेमध्ये फुगा वगैरे होतो. तर तसं होऊ नये यासाठी बघा आपण तिथं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. मुंड्याकडून आपल्याला खाली पाव इंच किंवा अर्धा इंच शिलाई मार्जिन खाली म्हणजे तिथे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल तुमचं पाठीमागे चुन्या वगैरे येणार नाही मुंड्यामध्ये, पुढच्या भागामध्ये आणि पाठीमागच्या भागामध्ये. तर ही ट्रिक तुम्ही वापरा ब्लाऊजची कटिंग करताना. पुढचा आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार दिल्यानंतर सर्वात पहिले बघा मी अशा पद्धतीने जो पाठीमागचा मुंड्याचा आकार दिलेला आहे तिथून अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. कारण आपण बघा पुढचा आणि पाठीमागचा पार्ट इथं सोबत कटिंग करतोय, तर त्यासाठी आणि पुढच्या भागाची इथं तुम्हाला मार्किंग करायची आहे मला, त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित दिसावं त्यासाठी इथं बघा मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं बघा, गळा रुंदी जी आहे तर इथं आपण बघा शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे. तर आपल्याला बघा गळा रुंदी आहे तर ती 2.5 इंच घ्यायचा आहे. आता 40 साईजचा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी इथं बघा 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे तर तो 6 इंच होता, तर त्याच्यात मी बघा इथं अर्धा इंच मार्जिन घेतलेला आहे. म्हणजे आपलं इथं 6.5 इंचचा पुढचा गळा घेतलेला आहे मी. आता इथं व्यवस्थित असं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. ते बघू शकता असं या पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा तेवढीच गळा रुंदी घेतलेली आहे मी. आता सिंपल असा गोल गळ्याचा शेप देऊन द्यायचा आहे. आता या साईजसाठी जी मापं घेतलेली आहे ती लिहून घेते. 2.5 इंच गळा रुंदी, शोल्डर आहे 5.5 इंच, मुंडा 6 इंच, पुढचा आणि पाठीमागचा मुंडा इथं 1 इंचावरती पुढचा मुंडा, 1.5 इंचावरती पाठीमागचा मुंडा, छातीचा चौथा भाग 10 इंच आणि शिलाई मार्जिन आपण इथं 1.5 इंच घेतलेला आहे. टोटल ते 11.5ची घडी होती छातीची, तर खालच्या साईडला सुद्धा तेवढीच घ्यायची आहे. आता पुढचा जो गळा काढलेला आहे तर तिथून खालून बघा वरच्या साईडला मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता गळ्याकडून बघा 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर मुंड्याकडून आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर हे लक्षात राहू द्यायचं आहे. तर बघा कोणत्याही साईजचे तुम्ही कटोरी ब्लाऊज इथं कटिंग करत असाल तर 2.5 आणि 2ची इथं क्रॉसपट्टी टाकायची आहे. आपण नंतर वाढवणार आहोत त्यासाठी. आता बघा मुंड्याकडून मी 5 इंचावरती इथं मार्किंग करायची आहे कटोरीसाठी बघा अशा पद्धतीने. आता साईज जर लहान असेल तर तुम्ही 4.5 इंच इथं घेऊ शकता. तर मी इथं बघा 5 इंच मार्किंग करून घेतलं आणि तिथूनच सरळ अशी लाईन आखून घेतलेली आहे. आता पुढचा जो मुंड्याचा शेप दिलेला आहे तिथून बघा 2.5 इंचावरती एक मार्किंग करून ठेवायची आहे. आता पुढचा जो गळा आहे तर तिथं बघू शकता आपण 1 इंचावरती मार्किंग केलेली होती, तर तिथून तिरकस लाईन आखून घेतली.
त्याच्यानंतर बघा कटोरीचा शेप आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे. तर बघू शकता 2.5 इंचाची मार्किंग केलेली होती. तर तिथूनच मी हा आकार व्यवस्थित असा देऊन दिलेला आहे. तर इथं बघा आपण 40 साईजसाठी जी मापं लागतात तर ती इथं घेऊन कटोरी ब्लाऊज आहे त्याच्या पुढच्या भागाची आपण इथं मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर आता कटिंग करून घेऊया. तर बघा दोघं पार्ट इथं मी सेपरेट करून घेते. तर इथे बघा मी बंद बाजू होती त्याच्याकडून मी व्यवस्थित असं नखाने प्रेस करून घेतलं. त्याच्यानंतर पट्टीच्या मदतीने दोघं पार्ट आहे ते सेपरेट करून घेतलेले आहे. आता पाठीमागचा पार्ट आहे त्याच्यावरती सुद्धा इथं साईज जी आहे 40 साईज तर ती लिहून घेतली. म्हणजे एखादा ब्लाऊज जर या साईजचा असेल तर आपल्याला ते लक्षात राहील की कोणत्या साईजचा हा ब्लाऊज आहे. आता पुढच्या भागाची कटिंग करताना सर्वात पहिले पुढचा मुंढ्याचा आकार होता तर तो इथं मी कट करून घेतला. त्याच्यानंतर क्रॉस पट्टीची कटिंग करायची आहे. आता इथं बघा पुढचा जो गळा आहे तर तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कटोरी आहे तर तिचा शेप जसा आहे तसा व्यवस्थित कटिंग करायचा. म्हणजे ती आपल्याला पुढे वाढवायची आहे. कटोरी जी आहे ती आपण नवीन वाढवणार आहोत. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी घ्यायची आहे आपल्याला. तर क्रॉसपट्टी बघा वाढवायची आहे तर एका साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला बघा आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. तर त्याआधी इथं बघा छातीची घडी आपण 11.5 इंच घेतली होती. तर क्रॉसपट्टी आपल्याला अर्धा इंचाने वाढवायची आहे. तुम्ही 1 इंचसुद्धा इथं घेऊ शकता. म्हणजे ती जोडताना कमी पडणार नाही त्यासाठी. आता एका साईडला 3.5 इंच आणि दुसऱ्या साईडला 3 इंचवरती अशी मार्किंग केलेली आहे. आता व्यवस्थित जसा आपण पेपर पॅटर्न तयार करताना क्रॉसपट्टीचा शेप दिलेला होता तर सेम त्याच पद्धतीने तिथं आपल्याला शेप देऊन द्यायचा आहे. आता व्यवस्थित असं आपण इथं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं आपण क्रॉसपट्टीसुद्धा वाढवून घेतली. आता बाहीची कटिंग पाहूया आपण. तर बाहीची कटिंग करण्यासाठी इथं बघा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मी. आता त्याच्यानंतर बघा 9 इंचची इथं बाही आहे. तर आपल्याला शिलाई मार्जिन 1 इंच घ्यायचं आहे. म्हणजे टोटल मी इथं बाही लांबी 10 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा छातीची घडी 11.5 इंच त्याच्यामधून 1 इंच मायनस करून आपल्याला 10.5 इंच बाहीची घडी घ्यायची आहे. तर हे लक्षात राहू द्यायचं आहे कोणत्याही साईजची बाही कटिंग करताना छातीच्या घडीमधून मी 1 इंच मायनस करून बाहीची घडी घेत असते. तर इथं बघा 11.5 मधून 1 इंच मायनस करून मी इथं 10.5 इंच बाहीची घडी घेतलेली आहे. आता बाहीची कटिंग करण्यासाठी अशा पद्धतीने सर्वात पहिले बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला मापं टाकायला सोपं जाईल. तर पहा इथं या पद्धतीने मार्किंग करून घेतलं. 10 इंचची आपली बाही आहे. त्याच्यानंतर इथं बघा बाहीची घडी लिहून घेऊया आपण म्हणजे लक्षात राहील. बाहीची घडी आपण 10.5 इंच घेतलेली आहे. इथं बघा आता बाही लांबी तीसुद्धा लिहून घेऊया. बाहीची घडी इथं आपण 10 इंच घेतलेली आहे. म्हणजे 9 इंचची तयार होईल आपली. त्याच्यानंतर बघा मुंड्याचा शेप देण्यासाठी खुल्या बाजूकडून आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर हे बघा 3.5 इंच घेतलेलं आहे. आता कोणत्याही साईजची बाही असेल म्हणजे 10 इंचची जर बाही असेल तर तुम्ही 3.5 इंच घ्यायचं आहे. आता तिथूनच बघा 3.5 इंच मार्किंग केलेलं आहे. तिथून आतल्या साईडला 2 इंचवरती मार्किंग करायचं आहे. सर्व साईजसाठी 2 इंच घ्यायचं. त्याच्यानंतर अशा पद्धतीने बघा आपल्याला तिरकस अशी लाईन आखून घ्यायची आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे. त्याच्यानंतर बघा 3 पॉईंट घ्यायचे आहे 2-2 इंचाचे अशा पद्धतीने. तर 3 पॉईंट घ्यायचे आहे 2-2 इंच. लहान साईज असेल तर 1.5 इंच घ्या. पुढचा पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचा आहे. नंतरचे जे वरचे आहे तर त्यांना बघा मी वरच्या साईडने अर्धा इंच घेतलेला आहे. आता सर्वात पहिले पुढचा मुंड्याचा शेप देणार आहोत. तर अशा पद्धतीने पहिले मार्किंग खाली केलेली आहे तिथं आणायचं आहे तो मार्किंग हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर दुसरा पॉईंटच्या खाली घ्यायचा आहे आणि तिसऱ्या पॉईंटच्या वरून आपल्याला अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. आता हा एक पॉईंट राहिलेला आहे त्याला आपण बघा पुढचा मुंड्याचा शेप त्याला व्यवस्थित जोडून तिथं घेतलेला आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला दंडघेर तुमचं जेवढं असेल तेवढं घ्यायचं आहे. तर 6 इंच दंडघेर घेतलं आणि 2 इंच मी इथं शिलाई मार्जिन घेतलेली आहे. कारण साईज मोठी आहे त्यासाठी शिलाई मार्जिन बाहीमध्ये मी 2 इंच घेत असते. कोणतीही साईज असो तर बाहीमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेत असते. तर इथं बघा 6 इंच दंडघेर प्लस आपण तिथं 2 इंच आपलं इथं टोटल 8 इंचचं खाली दंडघेरच्या तिथं मी मार्किंग केलेली आहे. आता बाहीची कटिंग करताना सर्वात पहिले वरचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. आता इथं बघा बाहीचा जो पुढचा मुंड्याचा आकार आहे तर तो बाही ओपन करून आपल्याला कटिंग करावा लागतो. तर या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तो सुद्धा. तर बघू शकता इथं व्यवस्थित असं बघा आपण 40 साईजचं इथं कटोरी ब्लाऊजची इथं बाहीची कटिंगसुद्धा व्यवस्थित अशी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आपली महत्त्वाची आहे ती कटोरी. तर कटोरी कशी वाढवते मी ते तुम्हाला दाखवते. तर इथं बघा मी कस्टमरचा हा ब्लाऊज आहे तो घेतलेला आहे.
आता इथं बघा बटन लावलेले आहे ब्लाऊजला. तर बटनची साईड असते तर त्या बाजूला आपण बघा वाढीव पट्टी आहे, ती लूप्स पट्टी असेल किंवा बटन पट्टी तरी वाढवून घेत असतो. तर ज्या बाजूला लूप्स असतात आणि हुक लावलेले असतात तर त्या बाजूला आपल्याला कटोरी मोजायची आहे, कारण ते आपण तेवढीच घेत असतो. आता कटोरी होती ती उलट्या साईडने बघा घडी करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मोजायची आहे. तर बघा 8.5 इंच आलेली आहे. तर तुम्हाला परत एकदा मोजून दाखवते बघा. शिलाई मार्जिन पण सोडलेली आहे मी आणि व्यवस्थित अशी जशी आहे तसं ओढायची नाही, जशी आहे तशी इथं घ्यायची आहे. इथं बघू शकता 8.5 इंच आलेली आहे. तर आडवी मार्किंग 8.5 इंच आणि उभी मार्किंग त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे, म्हणजे वरची आपली उभी मार्किंग राहणार आहे 9.5 इंच. तर अशा पद्धतीने मी कटोरी वाढवत असते. आता आपण गळारुंदी 2.5 इंच घेतली होती, तर गळारुंदीचं इथं मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर 1.5 इंच बघा उभी मार्किंग केलेली आहे आणि पुढचा जो गळा राहतो आपला बघा त्याचा शेप देतो आपण, तर तसा शेप इथं कटोरीला द्यायचा आहे. तर बघा इथं या उभी मार्किंग 1.5 इंच आणि आडवी मार्किंग 2.5 इंच घेतली, म्हणजे गळारुंदी ज्या ब्लाऊजची तुम्ही इथं कटोरी वाढवत आहात तर त्या ब्लाऊजसाठी तुम्ही जी गळारुंदी घेतली असेल ती इथं टाकायची आहे. तर 2.5 इंच मी गळारुंदी घेतली. तिथून बघा आता आपण खाली आडवी मार्किंग 1.5 इंच घेतली. 1.5 इंचच्या खाली आपण 5 इंचवरती मार्किंग केलेलं आहे आणि तिरकस लाईन बघा 8.5 इंच मोजून घेतली. त्याच्यानंतर जी 8.5 इंचची मार्किंग केलेली आहे, तर ती लाईन आखलेली आहे तिचं सेंटर पॉईंट काढायचं आहे आपल्याला. कारण वर बघा उभी मार्किंग आपल्याला उभी कटोरी आहे, तर तिच्यासाठी मार्किंग करायला आपल्याला 9.5 इंच आपल्याला मोजावं लागणार आहे त्यासाठी. तर वरून टेप ठेवून अशा पद्धतीने बघा जिथे 9.5 इंच येतं आहे तर तिथपर्यंत आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे. तर हे 9.5 इंच घेतलं बघा मी. आता हे तिघं पॉईंट आहे ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. जसं मी इथे दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने तिघं पॉईंट जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर इथं बघा अशा पद्धतीने थोडंसं मी इथं या पद्धतीने घेते. नंतर आपल्याला इथं बघा जो आपण साईड पार्ट कटिंग केलेला आहे तो ठेवून सुद्धा इथं व्यवस्थित चेक करायचा आहे. तर ही बघा 8.5 आणि 9.5ची ही आपली 40 साईजसाठी कटोरी रेडी झालेली आहे. तर बघू शकता. तर ही जी कटोरी आहे तर तुम्ही 42 साईजसाठी सुद्धा यूज करू शकता. तर हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर बघा हा साईड पार्ट घेतलेला आहे मी, जो आपण कटिंग केलेला आहे. तर कटोरीपेक्षा बघा म्हणजे साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे तर ती जास्त हवी. तर त्यासाठी इथं बघा मी कटोरीचा शेपसुद्धा इथं व्यवस्थित करून घेते, म्हणजे आपल्याला जेव्हा जोडणार आपण तो तर परफेक्ट यायला पाहिजे यासाठी. आता इथं बघा जिथपर्यंत साईड पार्ट येतो तिथं मी मार्किंग करून घेतली. त्याच्या खाली आपल्याला बघा अर्धा इंच मी कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा घेत असते. तर कटोरी जी आहे ती तिथून जी मार्किंग केलेलं आहे साईड पार्टचं आपण तिथपर्यंत तर थोडंसं बघा एक्स्ट्राची आहे ती. तर त्यासाठी तिथूनच तिरकस लाईन आखून घेते. हे बघू शकता मी दाखवते तुम्हाला. आता पहिली मार्किंग होती तिला क्रॉसची मार्किंग करते, म्हणजे आपल्याला कटिंग करताना लक्षात राहील की वरची जी आपण लाईन आखलेली आहे तर ती कटिंग करायची आहे. आता जशी मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला कटिंग करायचं आहे. तर वरच्या साईडला तो गळ्याचा शेप दिलेला होता तर तो सर्वात पहिले कटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्या नंतर इथं बघा कटोरीचा शेप कटिंग करायचा आहे. आता खालच्या साईडला टक्स आपण घेतो तर त्याची कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने बघा कटोरीसुद्धा आपण वाढवून घेतली. आता बघा बऱ्याच ताई सांगतात की बा टक्स तुम्ही आडवा आणि उभा टक्स किती इंचचा घेता यासाठी. तर आडवी मार्किंग बघा इथं आपल्याला आडवा टक्स आहे तो 1.5 इंच घ्यायचा आहे आणि तिथूनच जिथपर्यंत 2.5 इंच येत असेल तर तिथपर्यंत अशा पद्धतीने हा टक्स घ्यायचा असतो. तर यासाठी इथं मार्किंग करून दाखवलं आहे तुम्हाला. तर बघू शकता जेव्हा ब्लाऊज शिवणार तर तेव्हा बघा इथं परफेक्ट असं ही कटोरी जी आहे तर तिचा पफ येत असतो आणि अंगामध्ये सुद्धा परफेक्ट बसते. तर बघा आता जे पेपर पॅटर्न आपण तयार केलेलं आहे तर ते कापडावरती ठेवून त्याची कटिंग पाहणार आहोत. आता इथे बघा अस्तर आहे ते 1 मीटर मी घेतलेलं आहे अस्तरचं कापड. तर बंद बाजूकडून बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि जे पॅटर्न आहे त्याला लागूनच आपल्याला खडूने मार्किंग करायचं आहे, कारण मार्जिंग वगैरे आपण जेवढी वाढवायची होती तर ती पॅटर्न जेव्हा आपण तयार केलं तर तेव्हा ती मार्जिंग आपण वाढवलेली आहे. आता पाठीमागच्या भागाची इथं बघा आपण मार्किंग केलेलं आहे तर ते सर्वात पहिले इथं कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर पुढचे इथं आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल त्यासाठी. तर व्यवस्थितपणे इथं बघू शकता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे पाठीमागच्या भागाची. तर या पद्धतीने बघा
आता त्याच्यानंतर बघा सर्वात पहिले आपण बाही कटिंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढचे जे पार्ट आहे तर ते कटिंग करायला सोपं जाईल. कारण बाहीसाठी जॉईंट बसण्यापेक्षा सर्वात पहिले बाहीची कटिंग करून घ्यायची आहे, नंतरच पुढचे पार्ट आहे त्यांची कटिंग करायची आहे. आता अस्तर खालीवर होतं, तर त्यासाठी इथं बघा मी काठ आहे ते एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून घेतले अस्तरचे. त्याच्यानंतर त्या बाजूनेच बघा काठ आहे त्या ठिकाणी मी अशा पद्धतीने बाहीसुद्धा व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे. अस्तरचा कापड बघा खालीवर असेल तर तो व्यवस्थित करून घ्यायचा. त्याच्यानंतर संपूर्ण बाहीला बघा आपण पॅटर्न तयार केलेला आहे, त्याला लागूनच आपल्याला खडूने व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे संपूर्ण बाहीला. तर पहा इथं मी मार्किंग करून घेते. तर व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही, म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन त्याच्यात कुठलीही राहणार नाही आपली, याची काळजी घ्यायची. आता मार्किंग केलेलं आहे, तर तसंच आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. तर बाहीची बघा असं व्यवस्थित असं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने बघा जसा आकार आपण इथं आखून घेतलेला आहे तसंच कटिंग करायचं आहे, म्हणजे शेप आहे तो बाहीचा चुकत नाही, व्यवस्थित असा राहतो. तर बघू शकता बाहीची सुद्धा आपण कटिंग करून घेतलेली आहे पॅटर्न ठेवून. आता इथे बघा आपल्याला कटोरीची कटिंग करायची आहे. कटोरी आणि जो आपला साईड पार्ट आहे तर त्याची कटिंग करायची आहे, म्हणजे पुढचे पार्ट तिघं बाकी आहे आपले. तर त्यासाठी अशा पद्धतीने बघा अस्तर आहे ते मी ओपन करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता आपल्याला या पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे, म्हणजे साईज मोठी राहिली तर अशा पद्धतीने कापड आहे ते आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. आता हे जे आपण ठेवलेलं आहे तर ते सरळ धाग्यात आहे बघा. तर कटोरी जी आहे तर ती मी तिरकस ठेवलेली आहे. तर तिरकस धाग्यामध्ये इथं कटोरीची कटिंग करायची आहे. म्हणजे कटोरी जी आहे तर ती अंगामध्ये बघा चपटी बसत नाही, परफेक्ट अशी अंगामध्ये बसते ती. तर त्यासाठी तिरकस धाग्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायची आहे. आता इथं बघा मी तिरकसची लाईन आखलेली आहे, तिथं आपण हुकपट्टी लावत असतो आणि जो अर्धगोल तुम्हाला दिसत असेल तर तो आपला पुढचा जो गळा आहे तो आहे. त्यासाठी अशा पद्धतीने बघा मी तिरकस अशी कटिंग करत असते. तर मोठे जर साईज असेल तर अशा पद्धतीने आपल्याला बघा कापड आहे ते ॲडजस्ट करावं लागतं. म्हणजे अस्तरचं आहे ते त्याचे सर्व पार्ट आपल्याला व्यवस्थित असे कटिंग करावे लागतात. आता कटोरी बघा इथं आपण कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर बघा आपलं साईड पार्ट आणि इथं जी क्रॉसपट्टी आहे तर ती इथं कटिंग करायची आहे. तर जशी पहिले घडी होती कापडाची तर तशी टाकून घेतली बघा इथं मी. आता या पद्धतीने इथं आपल्याला जो साईड पार्ट आहे तर त्याचीसुद्धा कटिंग करायची आहे. तर बघा कुठे ॲडजस्ट होतं आहे तसं मी ॲडजस्ट करून घेते इथं. तर व्यवस्थित असं बघा शोल्डर जे आहे साईड पार्टचं तर ते सरळ ठेवायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज आहे तो शोल्डरमधून खाली उतरणार नाही यासाठी. तर ही काळजी घ्यायची आहे कटिंग करताना. तर व्यवस्थित असं बघा मी पेपर पॅटर्न आहे ते ठेवून घेतलेलं आहे. आता या पद्धतीने इथं सर्व आपण मार्किंग करून घेतली. आता कटिंग करून घेऊया. तर ज्या पण साईजचे तुम्हाला बघा कटोरी ब्लाऊज असेल किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल, त्याची तुम्हाला कटिंग किंवा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. म्हणजे डेली आपले व्हिडिओ जे आहे ते येत असतात, तर त्यानुसार मी व्हिडिओ बनवत असते बघा कमेंटनुसार. तर तुम्हीसुद्धा नक्की कमेंट करा तुम्हाला जो पण व्हिडिओ पाहायचा असेल त्याच्यासाठी. आता बघा इथं आपल्याला जी क्रॉसपट्टी आहे त्याची कटिंग करायची आहे. अस्तर खालीवर होतं त्यासाठी व्यवस्थित असं ठेवून घेतलं बघा मी. तर बघा जी बाही आहे ती आणि क्रॉसपट्टी आहे तर ती वाढीव अशी मी बाही आणि त्याची कटिंग आहे ना ती डायरेक्ट कापडावरती करत असते. पण पेपर पॅटर्न जर दाखवलं तर सर्व दाखवावं लागतं. तर त्यासाठी इथं मी पॅटर्न आहे ते रेडी केलेलं आहे आणि ते ठेवून मी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते सुद्धा दाखवलेलं आहे. आता हा बघा मेन ब्लाऊज पीस आहे. तर अशा पद्धतीने बघा खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आहे. पैठणी साडीवरचा आहे, सिल्क पैठणी. तर त्याच्यासाठी इथं बघा आता जे काठ आहे तर तिथं आपल्याला बाही ठेवायची आहे, म्हणजे तेवढं काठ दिलेले आहे तिथं. आता व्यवस्थित असं बघा कटिंग करून घेते मी. तर या पद्धतीने बघा बाही आपण कटिंग करून घेतली. तर या साईडला बघा बंद बाजू आहे, तर बंद बाजूकडून आपल्याला इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो इथं कटिंग करायचा आहे. तर अशा पद्धतीने इथं मी ठेवून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढचे जे पार्ट आहे तर त्याचीसुद्धा ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे कटिंग करताना. तर त्याआधी बघा एक एक पार्ट आपण कटिंग करून घेऊया. तर इथं बघा जे आपलं पुढचे पार्ट आहे तिघं तर ते इथं ॲडजस्ट करावं लागणार आहे. तर बघू शकता इथं मी व्यवस्थित ठेवून घेते कोणता पार्ट कुठे ॲडजस्ट होतो आहे ते. तर अशा पद्धतीने बघा ॲडजस्ट झाले ते. तर अशा पद्धतीने आता अर्धा इंचाची मार्जिन सोडून ब्लाऊज पीसवरती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर कटोरीची कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर बघा आपल्याला साईड पार्ट आणि जी क्रॉसपट्टी आहे तर तिचीसुद्धा इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.